दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगावच्या मुख्य बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होण्याआधीच विलंबाचा ग्रहण लागलाय. जुनी इमारत पाडून नव्या इमारतीचे भूमिपूजन 26 जुलै रोजी शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी 1.5 वर्षात काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले गेले, पण 2 महिने उलटले असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. ठेकेदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आराखड्यातील थोड्या बदलामुळे प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी मुंबईला पाठवावा लागलाय. प्रभारी आगार प्रमुखांनीही मंजुरी प्रलंबित असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल का याबाबत शंका उपस्थित होते. या दरम्यान बसस्थानक परिसरात जागा अपुरी असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात प्रवासी भिजत आहेत, उन्हाळ्यात उकाडा सोसत आहे आणि दिवाळीत वाढणारी गर्दी चेंगराचेंगरीचा धोका निर्माण करू शकते. एकूण 10,29 लाख रुपयांचा निधी मंजूर असला तरी त्यात बसस्थानक, आगार प्रमुख कार्यालय, निवास व्यवस्था, संरक्षित भिंत, वर्कशॉप आणि सुरक्षा रक्षकांसाठी 2 केबिनांचा समावेश आहे. पण मंजुरी व कामकाजातील अडथळ्यांमुळे प्रवाशांना येत्या 2 ते 3 वर्ष मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे आता निश्चित झाले. अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.